तर बघा मित्रांनो, 36वा प्रश्न आपल्याला इथे दिलाय की एका वृत्तचित्तीय आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या जी आहे ती किती आहे, तर 14 सेमी आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यात 14 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 12 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल ते काढायचं आपल्याला. तर वृत्तचित्तीय आकाराचा म्हणजे एक असा गोल काय असेल पिंप घेतला त्यांनी वृत्तचित्तीय आकाराचा. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि याची जी त्रिज्या दिलेली आहे, बरोबर, तर याची त्रिज्या म्हणजे आरची किंमत किती आहे, तर 14 दिलेली आहे. त्यानंतर एक काय घेतला, तर इष्टिका चित्ती आकाराच्या धातूचा ठोकळा घेतला एक. धातूचा ठोकळा घेतला, त्याची लांबी किती आहे, तर त्याची लांबी आहे आपल्याकडे 14 सेमी दिलेली आहे प्रश्नामध्ये. रुंदी किती आहे, तर रुंदी 11 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर उंची दिलेली आहे. आता हा जर ठोकळा या पाण्यामध्ये टाकला असेल तर साहजिक आहे की या इष्टिका या वृत्तचित्तीची काय होईल, उंची वाढेल. परंतु उंची वाढत असताना त्याची जी उंची आहे त्याचा जो त्या आकार जर घेईल तर ते काय घेईल, तर या पिंपाचा आकार घेईल आणि पिंपाची त्रिज्या किती आहे, 14. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, तर हा ठोकळा या पिंपाची जे त्रिज्याचा आकार आहे हा त्रिज्याचा आकार घेत त्याची हाईट वाढेल किंवा उंची वाढेल. तर मग आपल्याला वृत्तचित्तीच्या घनफळाचं जे सूत्र आहे ते आपल्याला माहिती आहे की ते काय, तर पाय गुणिले आरचा वर्ग गुणिले यल. यल म्हणजे काय, तर ही उंची अगोदरच्या पिंपाची किंवा वाढणारी उंची. आणि इकडे काय आहे ते, तर घनाचे घनफळ किंवा त्याला आपण काय म्हणतो, इष्टिका चित्तीचे घनफळ. तर इष्टिका चित्तीचे घनफळ म्हणजेच काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर इथे पायची किंमत किती आहे, 22/7. आरची किंमत किती आहे, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14 लिहिता येते आपल्याला. त्यानंतर इथे यल ची किंमत किती आहे, तर 14. बी ची किंमत किती आहे, तर 11 म्हणजे जाडी किती आहे, तर 11 सेमी आहे आणि उंची किती आहे, तर 12 सेमी. आता बघा, जे जे आपल्याला कॅन्सल करता येईल ते कॅन्सल आउट करू. हे 14 कटले, हे 14 कटले. त्यानंतर बघा, 7 1 7, 7 2 14. त्यानंतर 11 1 11, 11 2 22. तर 2 गुणिले 2 म्हणजे 4. इथे आपली यल राहिला, हे यल राहिला याचा तो यल लिहितो मी इथे. तर यल बरोबर 12/. आता 2 गुणिले 2 म्हणजे इकडं काय गुणाकार, इकडे गेल्यावर काय होतील, छेदात. तर यलची जी किंमत आहे ही किती, 3 सेमी, कारण 4 त्रिक 12, 3 सेमी येईल असं आपल्याला इथे म्हणता येईल. आणि हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिसतंय. 37वा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे की एका कोणाचा जो पूरक कोण व कोटी कोण याचे गुणोत्तर किती आहे, 13/4 आहे. तर त्या कोणाचे माप किती, बरोबर. आता त्या कोणाला आपण एक्स मानूयात. काय मानलं, एक्स मानलं. त्यानंतर याचा जर आपल्याला पूरक कोण काढायचा, तर पूरक कोण म्हणजेच काय, तर ज्या दोन कोणाची बेरीज काय ते 180 अंश येते त्याला आपण पूरक कोण म्हणतो, बरोबर. तर याचा जो पूरक कोण असेल तो काय असेल, 180 वजा एक्स असेल. म्हणजे याचा जर आपण काय काढला, पूरक कोण काढला, पूरक कोण काढला तर तो किती येईल, तर तो असेल आपल्याकडं 180 वजा एक्स. आणि याचा जर आपण काय काढला, कोटी कोण काढला, कोटी कोण, तर उत्तर काय येईल. आता कोटी कोण म्हणजेच काय, तर ज्या दोन कोणाची बेरीज 90 अंश येते त्याला आपण कोटी कोण म्हणतो. तर एक्सचा जो कोटी कोण असेल तो काय असेल, 90 वजा एक्स असेल, बरोबर. त्यानंतर समोर त्यांनी कंडिशन दिली की या दोघांचं जे गुणोत्तर कशाचं, पूरक कोणाचं कोटी कोणाशी असणार गुणोत्तर आहे ते 13/4 आहे. 13/4 कोणाकोणाचं, तर पूरक कोणाचं, पूरक कोणाची किंमत किती आहे, 180 वजा एक्स. आणि कोटी कोणाचं काय किंमत किती आहे आपल्याकडे, तर 90 वजा एक्स. अशा प्रकारचं आपल्याकडे एक समीकरण तयार झाले. आपण याला सोडूयात. तर 4 याचा तिरपा गुणाकार म्हणजे 4 गुणिले कंसामध्ये 180 वजा एक्स बरोबर, इकडे 13 गुणिले कंसामध्ये 90 वजा एक्स.
मग याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. तर 4 गुणिले 180 म्हणजे 18 चूक 72 आणि हा 0 म्हणजे 720 वजा 4 गुणिले x म्हणजे 4x बरोबर 13 17 किंवा 117 आणि हा 0 वजा 13 1 13. आता बघा 13x. आता सारखे सारखे पद आपण एका साईडला करूया. म्हणजे हे वजा 13x आहे तर हे काय होतील अधिकचे 13x वजा 4x 1170 वजा 720. मग आता 13 मधून 4 गेले म्हणजे इथे 9x राहिले आणि इथं 0तून 0 7तून 2 गेले 5 त्यानंतर 11तून 7 गेले तर इथं राहिले 4 म्हणजे x बरोबर 450 छेद 9 कारण 9 इकडे गुणाकार इकडे लागल्यावर छेदात x बरोबर 9 5 45 आणि 9 0 0 तर x बरोबर किती 50 अंश येईल. x बरोबर येईल आपल्याकडे 50 अंश. तर x बरोबर 50 अंश हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. तर हाच काय असेल हेच याचं उत्तर असेल. 38वा प्रश्न आपल्याला दिलाय. 38व्या प्रश्नामध्ये सांगितलं की एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे. तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? बघा इथे मी वर्तुळ काढलं त्यामध्ये केंद्रीय कोन काढलं 135 अंशाचा. तर आपल्याला माहित आहे की केंद्रीय कोनाने अंतर्लिखित केलेला जो कंस असतो हा किती असतो 135 अंश असेल बरोबर. आणि जर विशाल कंसाचा जर काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे विशाल कंस बरोबर 360 म्हणजे एकूण वर्तुळाचे माप वजा संगत लघुकंसाचे माप संगत असणारा लघुकंसाचे माप. आणि इथं काहीतरी हा केंद्रीय कोन 135 अंशाचा असेल म्हणजे हा जो कंस आहे याचं पण माप किती असेल 135च असेल. म्हणजे हा जो विशाल कंस आहे हा 360 अंश वजा 135 अंश. तर काय येईल 10तून 5 गेले 5 आणि इथे 5तून 3 गेले 2 आणि 3तून 1 गेला म्हणजे 2. तर 225 अंश हे आपलं काय असायला पाहिजे उत्तर असायला. आणि याच्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक किती आलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 हे काय असेल याचं उत्तर असेल असं आपल्याला इथं म्हणता येईल. यानंतरचा 39वा प्रश्न आहे की एका मोटारीचा जो ताशी वेग आहे तो किती आहे तर 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास वेळ लागतो. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? तर बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे वाहनाचा वेग असेल आणि डी म्हणजेच काय तर डिस्टन्स किंवा अंतर आणि टी म्हणजे लागणारा काळ किंवा टाइम. तर इथे जर डिस्टन्स काढायचं असेल आपल्याला अंतर काढायचं असेल तर स्पीड इंटू टाइम म्हणतो आपण. बघा तर इथं सुरुवातीला जो स्पीड दिलाय डिस्टन्स काढा स्पीड किती दिला आपल्याला 50 किलोमीटर पर हवर आणि जो टाइम दिला तो किती दिला 6 तास दिला. तर एकूण जे अंतर आहे तर 6 पंच 30 300 किलोमीटर असेल. एकूण अंतर जे आहे ते किती आलं 300 किलोमीटर. त्यानंतर त्याच वाहनाने त्याच गावाला जर 4 तासात पोहोचायचं तर वाहनाचा वेग काढायचा म्हणजे आता यावेळेस स्पीड काढायचं आहे. आता यावेळेस जे अंतर आहे ते किती आपल्याला माहीत आहे 300 किलोमीटर आहे आणि जो वाहनाचा वेग आहे हा किती आहे वाहनाला जो वेळ लागायला जाण्यासाठी तो किती आहे 4 तासात जायचं आहे. तर आपल्याला स्पीड काय काढायचं आहे म्हणजे 300 भागिले 4 तर उत्तर किती येईल 75.
4 7 28 आणि 4 पंच 20 म्हणजे 75 किलोमीटर पर हवर किंवा 75 किमी प्रति तास. अशा प्रकारे आपल्याला याच्यातला जो चौथा पर्याय असेल हा पर्याय आहे तर योग्य आहे. आणि त्यानंतर जो व्यवहार करत आहे तो 225 रुपये प्रति वही याप्रमाणे 50 वह्या जर त्याने विकल्या तर 11,250 रुपये म्हणजे सुरुवातीची किंमत ही नवीन किमतीपेक्षा काय तर कमी आहे. म्हणजे इथं अर्थात त्याला काय झाला नफा. तर याच्यात त्याला नफा किती झाला तर एकूण नफा म्हणजे नंतरचा व्यवहार आणि अगोदरचा व्यवहार. तर 11,250 वजा 10,000 याची जर आपण वजावट केली तर आपल्याला 1,250 रुपये काय यायला इथे नफा यायला. मग आता 1,250 रुपये शेकडा नफा काढण्यासाठी शेकडा नफा 1,250 आणि सुरुवातीचा व्यवहार किती होता त्याचा तर 10,000 रुपयांचा गुणिले 100. तर 1 2 1 2 त्याच्यानंतर 1 2 आणि इथे 125/10 येईल उत्तर 125/10 म्हणजेच याला आपण 12.5 असं लिहू शकतो. तर 12.5 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. नंतरचा प्रश्न आहे 41वा की ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 13 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळातील एका जीवेची वर्तुळ केंद्रकापासूनचे जे अंतर आहे ते 5 सेमी आहे. तर त्या जीवेची लांबी किती असा प्रश्न विचारलाय. एक वर्तुळ घेतलं, या वर्तुळामध्ये एक केंद्रक आहे आणि या केंद्रकापासून म्हणजे या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तर ती किती आहे 13 सेंटीमीटर आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं की एक जीवा घेतली बरोबर आणि या जीवेवरती एक लंब टाकलं म्हणजे लंबवतच अंतर घेतलेलं असते. तर हे लंबवत अंतर किती आहे केंद्रकापासून तर जीवेचं अंतर किती आहे 5 सेमी आहे. 5 सेमी आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं याच्यात आपल्याला या जीवेची लांबी काढायची. आता लक्षात घ्या की अशा प्रकारचं वर्तुळ काढल्यानंतर तुम्ही केंद्र काढल्यानंतर जर एखादी जीवा ही केंद्रकापासून जर अंतर दिलेलं असेल त्याच्यानंतर तुम्हाला त्याची काय दिली त्रिज्या दिली जी की 13 सेंटीमीटर आहे. इथे एक लंबवत अंतर आहे जे की 5 सेंटीमीटर आहे आणि हे जे लंबवत अंतर असते तर हे जिथे कुठे छेदते म्हणजे ही जी रेष दिसते मला ही कुठे छेदणार
तर तुमच्या जीवेच्या मध्यबिंदूला म्हणजे इथून तुमचा हा एक भाग आणि हा एक भाग कसा असेल, सारखा असेल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर एक काटकोन त्रिकोण तयार होतो. काटकोन त्रिकोण तयार झाला तिथे पायथागोरसचा प्रमेय येईल. म्हणजे इथं 90 अंशाच्या समोरील बाजू म्हणजे 13 हा काय झाला, कर्ण झाला आणि कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बरोबर असतो. म्हणजे इथलची ही जी किंमत आहे आपण x मानू शकतो. इथे काय झालं, हा 5चा वर्ग म्हणजे उंचीचा वर्ग अधिक पाया काय आहे x म्हणून x चा वर्ग. तर x चा वर्ग बरोबर 13चा वर्ग वजा 5चा वर्ग. तर 13चा वर्ग येतो आपल्याकडे 169 आणि 5चा वर्ग 25. वजावट केली, याची जर वजावट केली म्हणजे एक्सचा वर्ग 9 मधून 5 गेले 4 आणि 6 मधून 2 गेले 4 उरला 1. तर एक्सचा वर्ग बरोबर 144 असेल तर एक्स बरोबर वर्गमुळात 144 आणि वर्गमुळात 144 जर काढले आपण तर समोर काय उत्तर येईल पहा. तर एक्स बरोबर 12, कारण 144चं वर्गमूळ काय ते तर 12. आता एक्सची किंमत आपल्याला 12 मिळालेली आणि तुम्हाला पर्यायामध्ये पण इथे 12 दिसते, पण 12 हे योग्य उत्तर नाही, कारण आपल्याला पूर्ण जीवेची लांबी विचारली आणि एक्स ही काय तर या जीवेच्या अर्धाच भाग आहे. पूर्ण भाग काय असणार आहे तर 2x. तर 2x जर म्हणजे एक्सची किंमत जर 12 असेल तर 2 गुणिले 12 तर 12 दुनी 24 सेमी हे काय असेल, योग्य उत्तर असेल. 24 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथे काय दिले उत्तर असेल.